ह्याला डोकं एक चालायचं बंद झालंय, काय करावं काय नाही असं झालं. अरे गंगाराम, काय चाललंय? हाय गणपा, काय चाललंय? लय मजा चालू आहे आता. मजा? लग्न झालं ना माझं. काय म्हणतो? अरे पोरगीच मिळत नव्हती. नाही नाही यार, तुझी आई जवळ जवळ 5-6 वर्ष झाले फिरत होते इकडे फिर तिकडे फिर, मालेगावचा आहे, नागपूरचा आहे, दिल्लीचा आहे, कुठेच पोरगी मिळाली नाही ना. पण तुझं लग्न झालं म्हणतो? अरे आता मी गेलो होतो बीडला गेल्या महिन्यात. हा, बीड मधून एक पोरगी आली ना. काय म्हणतो? 1 महिना झाला लग्न, तू कोण नाही आला मग? यार मला कळलंच नाही. आणि काय 10-12 लोक बोलले मंदिरात लग्न केलं आम्ही. मंदिरात लग्न? हा काय, कुठे पैसे घालायचे मला एवढे नाही का? पोरगी चांगली? अहो एकच नंबर पोरगी आहे ना, लय भारी आहे ना. ह्याला मानलं पाहिजे राव गणपा तुला. अरे हा? 35 वर्ष वय झालं होतं ना, लोक हसत होते सगळे. हा, मग हसतील नाही तर काय होईल. मग पण मी काय म्हणतोय, हा. पोरगी भेटली कशी काय तुला? अरे तिथे कॉन्टॅक्ट नाही आपला, पण पैसे खर्च केले ना मी. पैसे तिनं माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले. म्हणजे थोडक्यात इकतच आणली म्हणायचं. मग नाही, ती परिस्थिती गरीब होती ना आई वडिलाची. हा मग ते आई वडील काय म्हणले, आम्ही पोरगी देऊ पण आमचं घर कसं चालेल, 1 लाखाची मदत करा आम्हाला. हा, मला आपल्याकडे होता पैसा पडून, एक तर इज्जत बिजत होती आणि सुंदर पोरगी ना, 1 नंबर पोरगी ना. गणप्या हा, मग राव तुझ्यासारखंच मला करावं लागेल मग. तुला आणायची का? हा मग काय, कोणी दे नाही का आपल्या इकडे, कोणी देत नाही नाही राव, लय पाहुणे बघितले हा. पण कुठंच पोरगी मिळेना. म्हणजे बीडकडे माझ्याकडे आहे ना कॉन्टॅक्ट, बीडचा अजून पोरी आहे त्यांच्याकडे खूप. आहेत का पोरगी? हा, लय पोरी येतात. है. 1 शेबडकर 1 पोरी येते रे. काय म्हणतो? अरे खुशच होतील नातेवाईक तुझे लग्न केलं तर, तू तर लय खुश होशील. नाही नाही, मग मला तू एक काम कर, हा. ऍड्रेस दे, Address? कॉन्टॅक्ट नंबर असला तर दे, मी जातो ना लगेच. हा, नाही तुला व्हॉट्सअपला टाकतो ॲड्रेस मी. हा टाक. तिचा नंबर बी आहे दुसऱ्या पोरीचा त्या. हाय का? हा, तिच्या घरी जा तू बीडला. बरं बरं. लगेच लग्न करून घे, लगेच पैसे दे आणि लग्नच करून घे. पैसा काय रे, लगेच देऊ आपण. हा ना, जर लग्न करून देत थोडंफार असेल खर्च पाणी करायचा, होऊन जाईल. ना, खर्च करू आपण पाहिजे तेवढा. हा. अरे आता लई मस्त आहे ना, माझं सगळी वावा झाली गावात माहिती का? नाही, अरे याचं झालं, गणप्याचं लग्न झालं, गणप्याचं लग्न झालं. मी विचारत पडलं तर हा ना, तुझं कसं काय लग्न झालं तेच म्हणून. तर जाऊ दे आता. जाऊ दे रे, 1 लाख रुपये गेले काय इथं? गेले काय आता, संसार बसवायचा म्हणजे पैसे लागणार. हम्म. एका काळात आपल्याला हुंडा भेटायचा, आता काळ बदलले, आपल्यालाच हुंडा द्यावा लागायला, असं झाले आता. उलट झाले आता. उलट झाले आता. कारण काय माहितीये का, पोरींची संख्या झाली कमी हा. आणि पोरांची संख्या झाली जास्त. मग ते पोरी झाल्या शिकलेल्या, हा, पोरही शिकलेले, काही उपयोगच नाही ना काही राहिला. नाही ना उपयोग. कर, मी नंबर पाठवतो व्हॉट्सअपला. बरं पाठव मला ते लगेच. नंबर चालू ना व्हॉट्सअपचा, हा चालेल त्याच्यावर मला. पाठवतो. येऊ हा, का? हा, ये, ये. करून लगेच उद्याच जा. लगेच जातो लगेच का? लगेच जा. पाहिजे तर संध्याकाळीच निघतो. हा मग करू ना. हा चालेल, येऊ का? हा, ह्याला गणप्याला मानला पाहिजे राव. 1 महिना झाला म्हणे लग्न करून. जाऊ दे, मरू दे. नंबर पाठवतोय ना, आपण पण मस्तपैकी संध्याकाळी गाडी घेऊ आणि डायरेक्ट निघून जाऊ. का हो? हा मी काय म्हणते, बोल ना. तुम्ही नवे कपडे का नाही घेतले? नवीन कपडे? हं? कसं आहे काजल माहितीये का, हं. मला नवीन कपडे अंगावर घालायचे म्हणलं ना तर आवडत नाही. ए बाई, एक तर आपलं लग्न झालंय हा. आणि त्याच्यात तुम्ही असं जुन्या कपड्यावर लग्न केलं. हा मग चांगलं आहे ना. पण मग तुमच्या गाववाले काय म्हणते, नावं नाही ठेवणार का तुम्हाला? अरे गावाले काय बोलते, त्यांची हिंमत तरी पाहिजे बोलायला आपल्याला. घाबरत आहे तुम्हाला हा सगळं? मग काय का आपल्याला काय गावात इस्टेट कमी आहे का? म्हणजे लय जमीन आहे आपल्याला. शेती हा, किती हो? किती म्हणजे काय, 150 एकर शेती आहे आपल्याला. 150 एकर? हा मग तो डोंगर दिसतो का, हं. तो सगळा डोंगर दिसतो ना असा, हं. तो आपलाच आहे डोंगर. हा, हा, एवढं स्वप्नात पण विचार नव्हता केला, इतकं श्रीमंत नवरा भेटेल मला. ही सागाची बाग आहे, दिसते का तुला? हा, हा, 50 एकर साग आहे नुसता. साग म्हणजे यो काय कामाचा असतो? काय कामाचा म्हणजे, अरे हे घरांना खिडक्या दरवाजा बनवण्यासाठी आहे ना, हा. पलंग बिलंग ह्यासाठी लाकडं कामाला येतात. अच्छा. मग पैसा भरपूर भेटतो याच्यात आपल्याला. हो ना. हा, आणि बाकी दुसरा बिझनेस काय आहे तुमचा? बिझनेस काय करायचा आहे आपल्याला, आता जवळजवळ ते डोंगर आहे का, हं. तो डोंगर सगळा सपाट करायचा आहे आणि विमानतळ करायचं आहे तिथं. विमानतळ, एरोप्लेन? हा मग आपल्या जागेत. म्हणजे इतके पैसे आहेत आपल्याकडं? मग पैशाला काय कमी येतं. आयुष्य. हा, हिला पैसे असे कोंबड्याला फेकून मारले ना तरी कोण खात नाही इकडे आपल्या घरी. हा, हा मग म्हणजे तुमचे कीर्तिलान आणि मूर्तिमान, नाही मूर्तिलान कीर्तिमान, हा असं आहे का? मग पण कसं वाटलं गाव माझं? एकदम मस्त आहे वातावरण इकडे ना, एकदम नैसर्गिक आणि मस्त आहे यार. हा ना. हो, मी असं वातावरण कधी बघितलंच नाही. इतके दिवस तिकडे मुंबईमध्येच राहिले गरमीमध्ये. हा, पण काय आहे त्या मुंबईमध्ये मला सांग, काय जेवढं आपल्या खेडेगावात श्वास मोकळा घेऊन राहता येतं ना तेवढं मुंबईमध्ये राहता येत नाही. हो, ते तर आहेच म्हणा. मग पण मी तुम्हाला कशावर ना आवडले हो? हा, तुम्हाला मी कशावर ना आवडले? काय झालं माहितीये का, हा. मला माझ्या एका जोडीदाराने सांगितलं होतं, हा. म्हणून मी डायरेक्ट तुझ्या गावाला आलो होतो. वय. हा, अच्छा. हा, जसे काही एकदा तू पसंत पडली तसे तुझ्या आई बापाला 1.5 लाख रुपये देऊनच टाकले मग मी. माझ्या मम्मी पप्पाला 1.5 लाख दिले तुम्ही? हा, त्यामुळेच माझ्या मम्मी पप्पाने मला काही विचारलं नाही.
मग विचारतील कशाला? आता तुझ्या मम्मी पप्पाची पण गरीब परिस्थिती आहे, हो हाय का नाही? हो बरोबर आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी चला पण मग इकडे ते पण. ऊन पण खूप लागतो. नाही नाही, अरे आपल्या घरला भारी आहे, घरात एसी बीसी आहे मस्तपैकी. हो हा मग चला मग. चल मग घरी जाऊया आता. काय तुला करमत ना इकडे? हो मला करमते इकडे, पण काय ते सासूबाईला जरा सांगावं लागते, ते डोक्याला लय ताण देतात ते मला. ते कसं आहे आता नवीन थोडं होईलच ना, आता तुझी ओळख नाही. हा हा थोडं थोडं तर समजून घ्यायचं, आई आहे ती बोलणारच ना. समजून समजून तरी किती समजणार आहे. नाही नाही, थोडं थोडं समजून घ्यायचं तू पण. आता तुला 1 महिना होऊन गेला, हा तू पण तुला पण समजेल आई खूप चांगली प्रेमळ आहे माझी तशी, पण थोडी कुरबुर करते. आणि शेवटी सासूच थोडं सहन करावं लागेल. सासू आहे म्हणून समजून घेते. नाही नाही, आता तुला फिरायला पण नेतो ना, मध्ये तू कुठे रोज असते? ती कधी मंदिरात जाऊन बसती, कधी तू आपण दोघं बाहेर जात जाऊ. ती दिवसभर ते भजनाला वगैरे जातेच ना, तेवढं मग तू एन्जॉय करायची. आलं की किरकिर करते, माहिती मला ती सवय आहे थोडा, पण थोडी समजूतदार होईल ना. मस्त आपण फिरायला जात जाऊ ना, अजून खूप फिरायचं आहे आपल्याला, इथं काहीच नाही. आपण त्या दिवशी भंडारदऱ्याला गेलो. हो अजून कुठे जायचं तुला? काय काय आवडतं? मला आवडतं, तुम्ही जिथे न्याल तिथं आवडेलच मला महाबळेश्वर फिरायला. बघितलं नाही तुम्ही? नाही ना, तिथं पण जाऊ ना आपण. जाऊ ना मग. मग तुला ती फिरायला नेतो, फक्त घरचं थोडं आईचं सहन करायचं आहे. बाबा काही बोलत नाही ना? बाबा काही बोलत नाही, हां, पण थोडं थोडा आईचं. सासूचाच थोडा नाही, आईचा ते स्थान माझे आहे. बाबा एकदम प्रेमळ आहे, ते काही नाही. आणि मी समजून सांगतो तिला, फक्त तू उलट उत्तर देत जाऊ नको बरं का तिला. नाही मी काहीच बोलत हां, नाही. ती जर बोलली ना असं कर तसं कर, हो म्हणायचं, हो लावायचं. नाही जरी झालं तुझ्याकडून, अहो होला होच लावते मग, हा, मी मग- सासूबाईंना काहीच बोलत मग नाही. तिला वाटेल की आपली सून चांगली. आता एवढ्या दुरून आणलं तुला, तुला काय त्रास देण्यासाठी थोडंच आणलं मी. मग आणि तू पण समजून घे, मी तुला समजून घेतो. आता बघ ना, मी आणली तुला, माझा गंगाराम मित्र, त्यानं पण तुमच्याच गावातली मुलगी आणली ना. कोण आहे आमच्या गावातली मुलगी? तिचं नाव बघा, लई सुंदर पोरगी आहे, काहीतरी हां काजल काहीतरी नाव आहे. अहो काजल का? ती तर माझी मैत्रीणच आहे. अरे हो, तुझी लय मैत्रीण. चालू मुलगी आहे ती. चालू मुलगी? हा अरे बापरे, पण त्याचं लग्न झालं ना तिच्यासोबत, आता 2-3 दिवस झाले म्हणत. हा का? हो, त्याचाच माझा मित्र आहे ना तो, मी सांगितलं होतं त्याला लग्न करून घे. ओळखीची आहे तुझे? ओळखीची आहे ती, माझी मैत्रीणच आहे ती. चला जायचं घरी त्याच्या मग. चला ना मग. चला टाइमपास करू, जाऊया. हा. का हो हा तुम्ही काही केलं का बरं नाही माझ्यासोबत? अरे काजल, हात इथं पण थोडी नाही लावला. करायचंय का? हात पण नाही लावला की एक पप्पी सुद्धा घेतली नाही. मला इथं काय करायचं नाही बघ. का बरं? हा मला हनीमूनला आहे ना बाहेर जायचंय मस्तपैकी. बाहेर? हा बाहेर म्हणजे काय, गल्लीत का काय बाई? गल्लीत नाही, मग गोव्याला जायचंय. गोव्याला? हा गोव्याला? मग गोव्याला जाऊन सगळं करायचंय आपल्याला. माय माय माय, मग? मी आज गोवा पाहिलं सुद्धा नाही. नाही पाहिलं ना, मग आपण जाऊ ना. वय हा आणि उद्या संध्याकाळी बसायचंय आपल्याला, खरंच? ट्रेननं जायचंय. खरंच म्हणते की काय तुम्ही? मग काय खोटं कशाला बोलू तुला? मयो, म्हणजे मी पहिल्यांदा पाहणार वय गोवा. मग गोव्याला मस्तपैकी थंड हवेमध्ये समुद्राच्या किनारी ते बिनारी फिरायचं. ये महिन्याने जाणार आहे का? नाही जाताना आपण रेल्वेनं जायचं, येताना आहे ना विमानात बसून मुंबईला उतरायचं आणि मुंबईवरनं घरी यायचं स्पेशल गाडी करून. असं करायचं काय? हा ए पण तिकडं गोव्याला लय छोटे छोटे कपडे घालते माहिती तिकडं. मग असं दे ना, म्हणून तर खास जायचं तिथं. आणि तुम्हाला काय ते छोट्या कपड्यावाला बाय पाहिजे काय मग तिकडं? आता एवढी चांगली बायको असताना काय गरज पडली का मला जायची? राम राम गंगाराम. राम राम गणप्या ये. हा बाबा या, काजल वहिनी का? वय हा बाबा, लई भारी आहे ओळखलं का ग मला? कशी आहेस ग? मी बरी बरी आहे, तू कशी आहे? मी बरी बाई. तू तर ओळखते काही तू? सांगितलंच नाही मला. अगं तुला ओळखायचं नाही म्हणजे काय? तू लग्न केलं, हनीमूनला जायची तुमची तयारी चालू आहे, तू तर काही सांगितलं नाही, लग्नाला बोलवलं नाही तू तर मला. अगं विषय असं झाला, आमचं सगळं अचानक ठरलं. मामा मामीने लवकर लावून दिलं. का ग? काय माहिती बाई, मला नाही माहिती. गडबडीत केलं बस लग्न ना, आम्ही. ये ना बस ना ग. लई गडबडीत केलं, पण बस बस सुंदर भेटली ना माझ्यापेक्षा. भाऊजी बस ना. लय सुंदर भेटली. बसू का? हा बस ना. माझी मैत्रीणच इतकी चांगली आहे. मग मस्त आहे. पण तुझी मला दाजी सांग, कशी वाटते? तू 1 लाख रुपये दाजी दिले छान आहे होते, माझी. तू किती दिले? मी 1.5 लाख रुपये दिले. मी अजून 50,000 दिले तर परवडलं असतं नाही का? हा, काही नाही, काही नाही, असंच बोलतो नाही आम्ही. काय नाही म्हणजे तुला काय तुम्हाला काय माझी मैत्रीण चांगली दिसा ना का? नाही नाही, चांगली दिसती. आम्ही असं दुसरं बोलत होते. दुसरं ती ती जागा घ्यायची, शेतीचा व्यवहार करायचा आहे ना. जागा घ्यायची ना ती. होय वय वय. हा, जागा बघितली त्या महागाई झाली ना, 1.5 लाखाला हा मिळाली. मग घेऊन टाकू आपण ते हळूहळू. हळूहळू घेऊन टाकू आपण. हा ना. आणि कमी पडले पैसे तर मला मागायचं होतं, मी दिलं असतं. तुला सांगितलं आणि कळलं तुझं झालं वाटतं असं मला. हा, हे बघ, मग. त्या मेवणीने फिरायला गेलती का नाही? सोन्याची केली.
जायचंय ना बाबा. हं, ही बी केली वरची बी मस्त आहे ग. मस्त आहे ना. यांची लई गट्टीच म्हणजे गावात कसं काय चालू गावातले आहेत ना. माझं बरं चालू आहे बाई. आहे ना. बरं झालं आता तुला टेन्शन नाही ना. कधी बोर वाटलं हिच्या मला घरी येऊन तर बसायचं. टेन्शन होतं अगं. मी म्हणलं मी नवीन गावात कशी जाईन कशी राहीन. माझे 8 दिवस असे बोर गेले. काय बाई तुला काय आता टाइम भेटला काय मला भेटायला यायला? मला कुठे माहिती होती आणि मग ती तुला? कधी मला बोर यांनी वाटलं सांगितलं. तू आमच्या घरी यायचं बरं का. बोर वाटलं तुला इकडे कधी. वय मी जाऊ का तिकडे ते? हा बिंदास तुझी मैत्रीण आहे ना, जा बिंदास. आणि मी आम्ही दोघं मित्र आहे. लई लहानपासून आम्ही रोज खेळत राहतो पण आता खेळायचा दिवस आहेत खेळायचं. का? आता कोणतं काय आता करायचे दिवस आहेत. मग आम्ही कुस्ती खेळत राहतो दोघी जणी. हो का. नाही, घरात कुस्ती नका करू फक्त बाहेर करा. म्हणजे भांडू नका असं बाबा. नाही आम्ही भांडत नाही कधी लहानच्या मोठ्या संगत. तिला थोडं समजून सांगायचं आहे. माझ्या आईशी थोडं कुरबुर होती हिची आता. ती मावून मोठी आहे तिला काय समजून सांगू मी का बा टोकळे. हं. अगं सासूबाईची लय किरकिर राहते तरी मी त्यांना काहीच बोलत नाही. बाई मला बरं आहे बाई. मला सासू नाही सासरा नाही. आमचं दोघांचंच राजा बाई, राणी. तुझं बरं आहे. मला सासू सासरे सगळेच आहे. आता आम्ही करायला चाललो गोव्याला. हा का. आणि म्हणला गोव्याला झाला का. हनीमून करायला. उद्या संध्याकाळीच. आम्हाला महाबळेश्वरला बी जायचं ना. भंडारदऱ्याला जाऊन आलो आधी. आता महाबळेश्वरला बी जाणार आहे. तुम्ही बी घेऊन गेले होते का? हा भंडारदऱ्याला नेलं होतं तिला. हा कसा आहे का तो भंडारतारा? मस्त आहे. मस्त आहे. केलं होतं मग तुम्ही तिकडं हा हनीमून? हा मग हा गेलो होतो ना भंडारदऱ्याला. हनीमूनला गेल्यावर माणूस काय नुसता मोकळा परत येतं का? नुसतं फिरायला जाते का माणूस. एवढी कशी मेंटल तेच तर. हा तुम्हाला जायचं ना आता गोव्याला. पण लई कॅब घेतला लवकर जाऊन यायचं ना. नाही काय झालं काम होते ना थोडी. हा ना. तुला तर माहितीये बाबा ते विमानतळ बनवायचंय आपल्याला. हो हो. त्याचं परमिशन परमिशन काढलं का. परमिशन काढलं पीएम कडून. पण प्रधानमंत्र्याकडून. मग अब्बा आता काम चालू करतोय. एकदा गोव्यावर आलो ना लगेच काम चालू. काय नाव हिचं. ही जवळ काजल. काजल. हा काजल. ए, काही श्रीमंत विसरलं माणूस का? आहे बरं. कविता नाव. हा कवी कवी. कवी का. हा नाही नाही मस्त आहे बरं काय माणूस. लय श्रीमंत आहे. विमान बिमान अरे काही टेन्शन नाही तुला. विमान आहे आमचं स्वतः. हा विमानतळ होऊन यायच्या बापाने घेऊन ठेवले हा हो हो. आधी. बरं नुसतंच बसायचं काय चहा पाणी बिनी. या ना घरात. चला मग घरात चहा घरात पाणी. घरात जाऊ ना. काजल मग आता मी यायला करीते बघा. चहा पाणी. हा चहा पाणी कर. तवर मग तुम्ही दूध घेऊन या. बरं मी येतो दूध घेऊन. या दाजी तुम्ही दूध घेऊन. आम्ही तोपर्यंत चहा बनवता बनवता गप्पा हाणतो. आम्ही दोघी मिळून करीतो तवर. हा चालतंय मी येतो लगेच दूध घेऊन. चायला चला आता गंगारामनं बायको आणली म्हणे. कशी आपण पाहून तरी घेऊ. आईला आपलं वय ना. विचारू गंगारामनं केवढ्याला आणली काय आणली. गंगाराम गंगाराम. ते का बरं दार लावून चायला हा कहाणी म्हणून करू राहिला काय. गंगाराम काय हो? अच्छा तुम्ही ते गंगारामच्या मंडळी का. गंगाराम कुठे. गंगाराम म्हणजे माझे घरवाले ना. हा 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 तेच तेच तेच. ते गेले बाहेर. बाहेर गेले. चायला म्हणलं मला वाटलं का हानी म्हणून चालू आहे काय. हा हा नाही नाही हनीमून वगैरे तसलं काही नाही चालू. नाही का. बरं ते ते त्यांचे मित्र आले होते ना हा का. ते गेले त्यांच्या सोबत निघून. चायला पण मग गंगारानं पैसे खर्च केले पण आयला मुलगी म्हणजे मुलगीच भेटली कडे. विषय का काही. काय म्हणत होते तुम्ही काय काम होतं त्यांचं? काय नाही मित्र आहे माझा आला. अच्छा आणि माझं लग्न व्हायला नव्हतं. म्हणलं मी बी तुमचं लग्न नाही होईल. हा मी 15-1 लाख रुपये डायरेक्ट देऊन टाकलं बायकोच्या नावावरून टाकलं. 15 लाख. हा पैशाला काय कमी नाही आपल्याकडे. हे काय आपण 1-1.5 लाखाच्या बाता नाही करत. हा हा डायरेक्ट तिच्या आई बापाला ना तिला डायरेक्ट 5-1 लाख देऊन टाकू. आणि आल्या ना 15-20 लाखाचे डायरेक्ट दागिने बनवून टाकायचे. शेती बिती नावावर करून आहे ना. नाही शेती जाऊ दे. मग शेतीला काय करते. शेतीला कोण खातं. पैसा पाहिजे पैसा. ते शेती मलाच माहित नाही माझ्याकडे किती शेती. हा हा काय काम करता तुम्ही? काम म्हणजे माझं खडी क्रेशर आहे. काय? खडी क्रेशर खडी नाही बनत का रोडची ते. त्याच्यानंतर गाड्या बिड्या आहे ट्रान्सपोर्ट आहे. हा पण एक काम करताय माझं खरं लग्न व्हाय ना. म्हणजे अशी मनासारखी ना. तुम्हाला कशी बायको पाहिजे हो? मला अशी गोरी मस्त अशी चुलबुली थोडीशी नखरेल तुझ्यासारखी असली तरी चालेल. माझ्यासारखी सर. हो मग विशेष नाही. आणि मी जर असले तर ये बाबा खरं. पण मग ते गंगाराम माझं जोडीदारच आहे ना. त्याचं काय घेऊन बसले तुम्ही. असं बी तुम्हाला आवडत नाही. अगं बरं झालं तू बोलली. तू काय करतो माहिती का. 3 बायका असेच लग्न होऊन तुमचं नाव नाही सांगितलं पण तुम्ही. समा समा समा. तसं समीर आहे पण असं प्रेमानं लोक मला समाज म्हणतात. तसं नाव लय भारी. भारी ना. असं नका करलं भारी वागूत गेले आता मला. ऐका ना ते काय भानगडी माहिती का. काय
त्यानं 3 बायका केल्या होत्या हं. त्याच्याकडून आहे ना किती 3 बायका केल्या गंग्यानी हा ते फक्त आहे ना 8-10 दिवस राहिल्या निघून गेल्या. तो काय म्हणतो माहिती का मला फसवलं. रडू नको पहिले विषय तर ऐकून घे. तो काय म्हणतो माहिती का त्यांना हातच लावत नाही. तो म्हणतो आता थांब आपण हानिमून गोव्याला जाऊ. गोव्याला जातो फक्त बीच दाखवून आणतो काही करीतच नाही. हा त्या बायका येते फिरून पाहून येते 1-1.5 महिना रात्री निघून जात्या. म्हणजे मला बी ते कच करणार असं नाही. तुला असंच बोलला का असं काय मी काहीच केलं नाही. काय बात करते येडी मग तू काय करणार खरं असली? शपथ. तू काय करीत तू ये ना देवलशी माणूस आहे. तू देवाचं एवढं करतो ना बाबा अशा देवाची पूजा करतो ना. मग तू मुहूर्त काढतो ते मुहूर्त काढू सर बाई थांबत नाही ना. हा मग मला लग्न करून काय फायदा आहे. मग तू एक काम कर ना आता मी असं बी पैसे देणारच आहे त्या बाईला. चाल तुला देऊन टाकतो काही होईल नाही ना. जा दे मग काही नाही. चला मग जाऊन येऊ. हा ना पण मी काय आणतो तुझं काही चक्कर बी करतं नाही ना. कुठेच नाही. नक्की जर असं काही चक्कर असतं मी गंगाराम संग लग्न केलं असतं. हा ते बी बरोबर आहे म्हणा. मला काय कमतरता आहे सगळं काही आहे माझ्याकडं. नाही भारी आहे. फक्त मला जीव लावणार नवरा पाहिजे. खालून थेट वरपर्यंत अशी बाई आहे ना तू अशीच पाहिजे. मग चालायचं मग चला. हा पण तू बिचारा त्याचं काय करायचं. तो करण बाई त्याचा काही बी त्याच्याकडून काही वाईना जाईना. हा 8 दिवस झाले मला. हा 8 दिवस झाले तरी काही असं करीना. हात बिलायत नाही का असं बी करत नाही का. पप्पीने घेतली साधी मी एवढी गोड गोजीरवाणी साधी पप्पीने घेतली. यायला मी तर तुला आहे ना अशा उठल्या पडल्या पप्पे घेत जाईल. हा उठल्या पडल्या अशी इतक्या पप्पे घेत जाईल ना. जेव्हा आले तेव्हा म्हणजे जेव्हा मनात आलं तेव्हा करीत जाईल. काय हा तुझी हाऊस पुरी करीत जाईल. तुला काय घ्यायचं असलं ते सोनं नाना सोनं अरे सोन्याचं तर तू विचारूच नको. आल्या ना डायरेक्ट आहे ना माझ्या डोक्यात आलं ना डायरेक्ट किलोभर तुझ्या गळ्यातच अटकून देईल. हा चला मग जाऊ. ऐक ना पण तू राहशील ना हो पाळणार नाही ना. चल आपण आता असं करू डायरेक्ट. पण गेले पहिले म्हणा तिकीट कुठे तुम्ही गोव्याला जाणार होते ना. तिकीट ते का मला नाही माहिती. पाहिजे असतील तर तेच तिकीट घेऊन जाऊ ना आपण हनीमूनला. आण पटकन तिकीट आण. मोबाईलमध्ये फोटो काढून आण. नाही तर मग ते मोबाईल बुक करायचं तर मोबाईलच आहे घे सोबत. भारी होईल आता चायला तिकीट त्याचे सगळं त्याचं जमूर हनीमून करून घेऊ. हे पहा बरं हे गोव्याचं आहे का मला येत नाही वाच. ये चाल 200 रुपये चाल पटकन बारी काम होऊन जाईल. चाल याच तिकीट जाऊन आपल्याला तिकीट बुक करायची गरज नाही ना. हा चला आता मस्तपैकी आहे ना शेताला गरका बिरका मारून आलो. आता घरी जाऊ. गोव्याला जायचं आहे आज आपल्याला. पॅकिंग बिकिंग केली पाहिजे आणि गेलं पाहिजे गोव्याला. नाही तर ना बायको डोकंच खाईल सगळं. काय करावं. हां दरवाजा उघडा ठेवून काय बसली का काय झोपली घरात काय माहिती बाबा. काजल अय काजल झोपली वाटतं. काजल अरे बापरे हा हे घरात नाही गेली कुठं. हा हायला गेली का काय. तिची बॅग पण इथं दिसना काय दिसना. हा हिला काय करावं. फोन तर लावून बघतो. मोबाईल स्विच ऑफ. अरे बापरे काही खरं नाही. ह्या नाम्याला पहिला फोन केला पाहिजे. हायला ह्या नाम्या साला माझा ह्याला पहिला फोन करतो. हा ह्याचा पण मोबाईल बंद. अरे बापरे काय झालंय काय. माझं डोकं चालायचं बंद झालं. नाही आता आहे ना ह्या गणपेला हरामखोराला बोलवून घेतो मी पहिला इथं. गणपत कुठे गेला. गणपत हां गणप्या. हॅलो गणप्या कुठे आहे. गंगाराम बोलतोय. एवढं कळलं ना का तुला. तू एक काम कर पहिला माझ्या घरी ये. जसा असेल तसा ये. सांगितलं तेवढंच कर. मला फसवलं का काय. हा काय बाबा डोकं पण दुखायला लागलं. आज चांगलं नेमकं गोव्याला जायचं होतं हनीमूनला. आणि जे आले ही बॅग पण घेऊन गेली. हिचा मोबाईल पण स्विच ऑफ. काय करावं आता. हे गणपती केव्हा येतोय काय माहिती. कुठे चाललो अहो ते गंगारामने बोलवले ना जाऊन मग आपल्याला जायचं फिरायला. काय माहिती अर्जंट बोलवला. लई तपला होता ना तू. अरे काय रे राम राम. आज जायला तुझा राम राम. काय झालं. काय झालं म्हणे. हा काय झालं. काय झालं. अरे वा तुमच्या गावातले असेच नासकी आहेत का.
काय झालं काय झालं काय तर झालं काय म्हणजे ती काजल गेली ना पळून सगळं घेऊन. हा कुठे गेली अहो मी तुम्हाला काय? आधी सांगितलं होतं ती मुलगी फोन लावून बघा ना. फोन लावतोय मोबाईल स्विच ऑफ. तिच्या भावाचा पण मोबाईल स्विच ऑफ. आईच्या पाहायला गेली तू अरे बोलली तू वाटोळे केलंच आहे गणप्या माझं. ऐक आणि तू बोलली होती तशीच आहे का ती पोरगी हा मी बोलली होती ना तुम्हाला ती मुलगी चालू आहे म्हणून. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं का? तुम्ही आम्हाला सांगितलं होतं का तुमचं लग्न माझ्या गावातल्या मुलीसोबत होत आहे म्हणून. आणि आपण हाच मला म्हणला जा म्हणून तिथं चांगली पोरगी आहे. अरे मला ही नंबर दिला. आता माझी बायको राहिली ना तुझी काय राहिली ना आता मी त्याला काय करू आता ती वहिनी काय म्हणती ती पक्की चालू आहे 2-3 जणांबरोबर लपडायचं. बायका बायकासारख्या सगळ्या बायका असतात का. अरे पण मला कुठं पाहिजे होतं नंतर सांगितलं ना तिनं काय नाव सांगितल्यावर काजल अरे 1.5 लाखाला चुना लावलाच ना मला. 1.5 लाख रुपये घेतले हा मग आता मला काय माहित होतं रे अरे मी का तुला नंबर दिला फक्त वर नाही ना हा. घरातलं 7 लाख रुपये कॅश नेली सोना नाना नेलं. पैसे पण गेले का हा मग अरे बापरे आता काय करायचं अरे गोव्याला मी बुकिंग केली होती रे 2 सीटाची जायला हनीमूनला ती सुद्धा तिकीट नाही. तिकीट बी घेऊन गेली हा मग कोणासोबत पळाली असेल आता काय माहिती. अरे आता माझा काय दोष होता यार सांग ना मी तुला मित्र म्हणून सांगितलं सल्ला फक्त पण तू बघून करायची नाही चांगली रे अरे यार तू असा मित्र असशील मला माहित नव्हतं रे. केसाने गळा कापलास माझा तू. अरे तसं काही नव्हतं माझ्या मनात नव्हतं रे काय सांग गरम आता मला वाटलं तुझं लग्न होईना म्हणून मी चांगलं सांगितलं पण मला काय माहिती तुझं असं आहे तिला सोडेन का मी तिला सोडत नसतं हायला अख्खी जमीन इकीन पण तिचा माझच मी चिरवी. एक काम करत पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देऊन टाक तिच्या नावाची मग आता तर हाय असा पोलीस स्टेशनला जाणार आहे मी. जा ना हा. आणि माझं नाव नको घेऊ बाबा तिच्यात अरे हे बघ किती काय केलं तर पोरगी दाखवली कुणी तर गणपेनं दाखवली. अरे तुझं मला- तर नाव येणारच अरे चांगलं करायला गेलो यार मित्र आहे ना मी तुझं असं कसं काय करतो माझं तू नाही नाही मी तर पोलीस स्टेशनला चाललो आता. अरे ऐक ना ऐक ना काय माझं नाव घेऊ नको ना दाजी त्यांचं नाव नको सांगा त्यांनी काय तुमचं वाईट सोच. तुम्ही आता नंबर दिला होता फक्त नाही नंबर दिला कुणी वहिनी विचारा बरं. नंबर मीच दिला होता नंबर मग तुम्ही नंबर कशाला दिला. आता मला वाटलं माझं झालं चांगलं म्हणून मी करत होतो तेव्हा तुम्ही चांगलं करायला गेले आता काय झालं. आता मला चौकशीला बोलवतील की तिथं नाही तुला चौकशीला बोलवलं तू ये तुझ्या पाठीशी मी उभा आहे पण तिच्या आई बापाला आणि तिच्या भावाला आहे ना नाही खडी फोडायला पाठवली ना तर नावाचा गंगाराम नाव नाही सांगणार. दरवाजा उघडा ठेवतो का आता अरे मरू दे ते घर पण. सगळे पैसे घेऊन गेले अवघड बघितलं ना तू बोलली होती ना आधी सांगायचं पोरगी चांगली पोरगी अशीच असते. चल जाऊ दे बाबा आता काय करा मी येतो चल मी पण येतो